नमस्कार. उद्या 2 डिसेंबर महाराष्ट्रभर उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा उद्या मतदानाचा दिवस आहे. महाराष्ट्रातील सर्व मतदार बंधुराजांना आणि भगिनींना आपल्या या माध्यमातून विनंती करतो की उद्या महाराष्ट्राच्या नगर परिषदांचं भवितव्य ठरवणारा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजितदादा पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपूर्ण तमाम जनतेला माहिती आहे की माननीय अजितदादांचं काम हे किती मोठं आहे. माननीय अजितदादांनी ध्यास घेतला, एखादा शब्द दिला की दादांचा वादा असतो. आणि त्या पद्धतीने आपण पाहता की बारामती सारख्या शहराचं 20-25 वर्षापूर्वीचं जे काही चित्र होतं ते चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. आणि ते चित्र सत्तेच्या माध्यमातून बदलत असताना माननीय दादांनी नगर परिषद ही भारतामधली 1 नंबरची नगर परिषद म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. आणि म्हणून बारामतीचा विकास ज्या पद्धतीने माननीय दादांनी घडवून आणलेला आहे, पिंपरी चिंचवड हे शहर सुद्धा गेल्या 25-30 वर्षापूर्वी कसं होतं आणि आजचं पिंपरी चिंचवडचं बदललेलं स्वरूप हे त्यांच्या कामाची पावती आहे. आणि म्हणून माझ्या मतदार राजा बंधू आणि भगिनींना विनंती आहे की माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली ज्या नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक उभे आहेत त्या ठिकाणी आपण आपलं बहुमूल्य मत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ या चिन्हावरती उद्या द्यावं. या माध्यमातून आपण त्या नगरसेवकांच्या नगराध्यक्षांच्या माध्यमातून आपली सेवा करण्याची संधी द्यावी. माननीय अजितदादा सत्तेच्या माध्यमातून आणि तेथील विकासाची दृष्टी असल्यामुळं एक कर्तृत्ववान नेतृत्व आपल्या शहराचा चेहरा मोहरा बदलू शकतं, हा आत्मविश्वास आम्हाला आहे, सर्वसामान्य जनतेला देखील आहे. आणि म्हणून शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेवरती काम करणारं हे नेतृत्व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी रात्रंदिन काम करत असतं. अशा नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी आणि आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी रस्ते असतील, लाईट असतील, गटर असतील, पाणी असेल, हे सर्व प्रश्न सोडवताना या माझ्या शहरातील जी जनमानस आहे त्यामधला एकोपा सुद्धा राहिला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधारेतून सर्व समूहाला बरोबर घेऊन या महाराष्ट्राचं सामाजिक जीवन सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे. या महाराष्ट्रातील धार्मिक विवादामध्ये सुद्धा 2 धर्मांमध्ये कुठेही वाद निर्माण होऊ नये अशा पद्धतीचं